की आत्ता या क्षणापर्यंत नेमकं काय काय घडलंय, मग ते राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, अशा बऱ्याचशा घडामोडीत सुरुवात करूयात. मराठा आरक्षण प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या GRला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणीची शक्यता व्यक्त केली जाते. मुंबई उच्च न्यायालयातील आदेशाला हे आव्हान जे आहे ते सुप्रीम कोर्टात देण्यात आलेलं आहे. काल हे प्रकरण कोर्टात याचिकाकर्त्यांनी मेन्शन केलं होतं. मराठा कुणबी GRला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे आणि त्यानंतर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिलेला होता. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय तपशील याबद्दल? म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने मराठा आरक्षण संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे, खास करून ज्या पद्धतीने निर्णय घेण्यात आला राज्य सरकारच्या वतीने त्या संदर्भात त्याच्या विरोधामध्ये याचिका दाखल झालेली आहे आणि त्यावरती सुप्रीम कोर्टात काय सुनावणी होते, खरंच ज्या पद्धतीने GR जो लागू करण्यात आला आहे त्या GRवरच्या संदर्भात काही निर्णय होतो का, किंवा ज्या पद्धतीनं मागणी आहे त्या मागण्यांच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट काही गांभीर्याने विचार करतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. विशाल. प्रशांत, आपल्याबरोबर असाच थांब. आणखीन एक महत्त्वाची घडामोडी ती म्हणजे अशी की गुजरातमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेत. गुजरातचे मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचं कळतंय. गुजरातमध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात. एक मोठा राजकीय भूकंप देखील याला आपण म्हणू शकतो. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, गुजरातचे मुख्यमंत्री वगळता इतर सगळ्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याचं नेमकं कारण काय? महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने चर्चा होती की गुजरातच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल घडवून आणायचे आहे, या संदर्भात दिल्लीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आज जर बघितलं जवळपास 16 मंत्र्यांनी या पदाचा राजीनामा दिला. ज्यांना सांगितलं झालंय मुख्यमंत्री वगळता सगळ्यांना राजीनामा देण्याच्या स्पष्ट सूचना केंद्राच्या वतीनं म्हणजे खास करून पक्षश्रेष्ठीच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. उद्या सकाळी 11:30 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये काही नवीन चेहरे असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्याचमुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की आता किती ज्या पद्धतीने स्पष्ट करणार आहे की सर्व मंत्र्यांना, याचा अर्थ मोठे फेरबदल घडवून आणायचे आहे. काही नवीन चेहरे हे मंत्रिमंडळात असणार आहे आणि ज्या पद्धतीने बघितलं की हा मोठा धक्का खास करून भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिला गेलेला आहे, केंद्र पक्षश्रेष्ठीच्या वतीने दिला गेलेला आहे. या संदर्भात अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या स्पष्ट संदर्भात बैठक घेण्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. विशाल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल.